गोगाबाबा टेकडीला पोहोचल्यानंतर आम्हाला मॅगी करून खायची होती. आता आम्ही त्या मॅगीसाठी काय काय कुटाने गेले आणि कसे कसे कुटाने गेले ते तुम्ही समोर ब्लॉग मध्येच पाहून घ्या. हाय गाईज, व्हॉट्सअप, जय श्रीराम. मी तुमचा लाडका हर्षल वराडे. मंजिल सबकी मौत है तुम सफर के मजे लो. ही गोष्ट ऐकून लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी गोगाबाबा टेकडी फिरायला गेलो. तिथे गेले गेले आम्ही बिना काही टाइम वेस्ट करता लगेच मॅगी बनवायची प्लॅनिंग सुरू करून दिली. ज्याचे त्याचे काम वाटून घेतली. आमच्या ग्रुप मधले खतरनाक पोरं काम करता करता बी त्याच्यात आनंद शोधून घेते. त्याचं एक्झाम्पल हे काय समोरच बघून घ्या. आपलं काम पण चालू आणि आपापला एन्जॉय पण चालू. आणि आमचा ब्रो आज डायरेक्ट भारताचा बेअर ग्रिलच बनलेला होता. इकून तिकून जाळ पेटवायची सामग्री एकत्र केली आणि आम्ही जाळ पेटू लागलो, पण ते जाळ की पेटतच नव्हता भाऊ. आता 2-4 तासानंतर मोठे मुश्किलनं जाळ पेटला. त्यात बी पोरानं आणला होता पसार पांगून टाकायला. मातीला जास्त काळं नाही व्हायला पाहिजे आणि मेन म्हणजे घरचे काही बोलायला नाही पाहिजे. यासाठी आम्ही मातीने पातेल्याला प्रोटेक्टिव्ह लेअर बनवून घेतली. थोड्या वेळानंतर पाणी मस्त खळखळ उकळलं आणि त्यात आम्ही मॅगी आणि मसाले मस्त पैकी ऍड करून घेतले. इकडे आमची गरमागरम टेस्टी डिलिशियस मॅगी तयारच होऊ लागली. तिकडे आमच्या ब्रोना आणि विनेना कोणत्या तरी झाडाचे पानं तोडून आम्हाला मॅगी खाण्यासाठी ताटायचं जुगाड करून आले. शेवटी आमच्या मेहनतीचं फळ मॅगीच्या स्वरूपात तयार झालं. जसं गरम गरम तयार झालं तसंच ताटामध्ये उभरलं. पण काही म्हणाराव, मॅगी मस्त झाली होती बरं का. मॅगी खाणं झाल्यानंतर आम्हाला हात धुवायला पाणी नव्हतं, आम्ही साचलेल्या पाण्यानं हात धुवून घेतला. बरं तुम्ही आता आयडीला फॉलो करून घ्या बरं लवकरात लवकर. काही जास्त ते डोंगर चढण्यासारखं काम नाहीये. टाका लवकर फॉलो करून आयडीला. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का. चला भेटतो आता तुम्हाला नंतरच्या व्लॉग मध्ये.